तर बघा कॉम्प्रेसरला डायरेक्ट स्टार्ट करण्यापेक्षा आता सगळ्याला माहिती आहे कॉमन स्टार्टिंग रनिंग कसं ओळखायचं माहिती आहे. सांगा कॉमन कुठले असणार आहे याचे, रनिंग कुठले असणार आहे, रनिंग कुठले असणार आहे उजव्या साईडची आणि स्टार्टिंग लेफ्ट साईडची. ठीक आहे, तर काय करायचं माहिती आहे का, हे वायर लावून घ्यायची, याला एक वायर लावली बरोबर, स्टार्टिंगला एक लावली आणि रनिंगला एक लावली. आता हे फेज वायर कुठली, हे लाल कलरची रनिंग वायर आहे बरोबर, हा मेन वायर झाली. तर ह्याला काय करायचं, ज्या साईडला फेज आहे बोर्ड मध्ये, ज्या साईडला फेज आहे ते फेज द्यायची याला. ठीक आहे, याला आता आपण काय दिले, फेज दिली, याला बोर्डातली फेज दिली. ठीक आहे, आता हे जे कॉमन आहे वरच्या कलर, हे लाल कलरचे डार्क लाल, त्याला काय द्यायचं आपल्याला, त्याला कॉमन द्यायचे बरोबर, न्यूट्रल दिले. आणि हे जे स्टार्टिंग आहे, स्टार्टिंगचं काम काय असतंय, फक्त एकदा स्टार्ट होण्यास झटका देणार बरोबर. रिले काय काम करतंय, हेच काम करतंय बरोबर, एकदा फक्त काय करतंय, फेजचा एकदा झटका देते परत लगेच बंद होतंय. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महत्वाचं म्हणजे काय करायचं, ज्या वेळेस तुम्ही कधी हे कॉम्प्रेसर चालू करा, रिले पे लावून चालू करा किंवा डायरेक्ट चालू करा, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला काय मल्टीमीटर लावून घ्यायचं आहे. मल्टीमीटर कशासाठी लावून घ्यायचा, कॉम्प्रेसर किती करंट घेतो हे बघायचं आहे. जरी कॉम्प्रेसर चालू झाला तरी तो जर जास्त करंट घेऊ शकतो बरं का, मग जास्त करंट घेतलं तर काय होईल, कॉम्प्रेसर 10 मिनिट 15 मिनिट चालायला आणि गरम होऊन परत बंद पडायला, ट्रिप होईल. त्यासाठी आपल्याला ह्याचा करंट कंपल्सरी प्रत्येक वेळेस चेक करायचा आहे. ठीक आहे, आता बघा जोपर्यंत मी ह्याला स्टार्टिंगला ह्याला झटका देत नाही तोपर्यंत कॉम्प्रेसर चालू होतोय का बघा, करा बटन चालू करा, करा चालू. हे बघा, ज्यावेळेस मी ह्याला रनिंगचा ज्यावेळेस झटका देईल स्टार्टिंगला, त्यावेळेस कॉम्प्रेसर काय होणार, चालू होणार. आता ह्यावेळेस बघा हे करंट किती घेतोय, हे मल्टीमीटर व्यवस्थित नसल्यामुळे व्यवस्थित दाखवत नाही, तरी 0.9च्या आसपास हे करंट दाखवत आहे. म्हणजे हे काय करंट कसं आहे याचा, ओके. जर समजा इथं एक पेक्षा जास्त करंट घेतला असता 1.5 1.6 1.7, तर काय कॉम्प्रेसर कधी हे चालून चालून गरम होऊन बंद पडू शकतो. समजलं कॉम्प्रेसर कसं डायरेक्ट स्टार्ट करायचा, करू शकतात प्रॅक्टिकल सगळेजण. ठीक आहे, करा सगळेजण बारी बारीने करा. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्हाला बघा बंद करा, हे किती पद्धतीने हे करा शिकवलंय. आता आतापर्यंत आपण हा जो कॉम्प्रेसर आहे किती पद्धतीने चेक केला, 4 पद्धतीने चेक केला बरोबर. ह्याचे कंटिन्युटी घ्यायची तिन्ही टर्मिनल सोबत, 25% ओके, ग्राउंड आहे का ते चेक करायचं, 50% ओके. ठीक आहे, तर हे जर टर्मिनल जर ओके दाखवत असेल तर आतलं जर पिस्टन ब्लॉक असेल, जाम असेल, तर कॉम्प्रेसर चालू होणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय कॉम्प्रेसर डायरेक्ट चालू करूनच बघायचं, चालू केल्यानंतर जर चालू झाला तर कॉम्प्रेसर ओके, मग किती 75% ओके. ठीक आहे, त्याच्यानंतर राहिलेलं 25% म्हणजे काय, ह्याचे पंपिंग चेक करणे. ठीक आहे, हे झालं 4 पद्धतीनं. ठीक आहे, आणि 5वी लास्ट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण पंपिंग चेक करतात, पंपिंग ओके 400, पण तो लीक बॅक नसायला पाहिजे. लीक बॅक असेल तरी काय कॉम्प्रेसर तो खराब असेल. समजलं. आता इथं जेवढे सगळे कॉम्प्रेसर ठेवलेत व्यवस्थित चेक करा बरं का, काय ह्याच्यातले ग्राउंड सुद्धा आहेत. ग्राउंडला कॉम्प्रेसर म्हणजे समजलं का, बॉडी शॉट आहे. जर तुम्ही चालू करून हात लावला तर तुम्ही चटकून बसाल, त्याला करंट बसेल त्याला. ठीक आहे, त्यासाठी व्यवस्थित चेक करा सगळे.